आणि यानंतरची बातमी आहे पुण्यामधून। पुणे महापालिकेच्या शाळेची कमालीची दुरावस्था झाली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लागूनच असलेल्या पालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेमध्ये वर्गातील आणि मुलींच्या प्रसाधनगृहातील छत गळतंय। शाळेमध्ये बसवलेले 25 संगणक 3 वर्षांमध्ये उद्घाटनाला वेळ न मिळाल्यामुळे खराब झालेले आहेत। तर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण गंजलंय, टाकी अस्वच्छ आहे। शाळेभोवती प्रचंड गवत वाढल्यामुळे शाळेत अनेकदा साप देखील निघतात। शाळेच्या शिक्षकांनी अनेकदा महापालिकेच्या प्रशासनाला कळवून देखील दाद दिली जात नाहीये। यावर्षी पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये शाळांसाठी 971 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तरी देखील महापालिकेच्या शाळांची ही अशी दुरावस्था असल्यामुळे हे पैसे जात आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। तर काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडून कारभार आपल्या ताब्यात आल्याचं कारण देत याबद्दलची माहिती घेऊन कारवाई करू असं आश्वासन पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी दिलंय। आणि दरम्यान पहिल्या मजल्यावरील शाळेच्या खोलीमध्ये छत गळतीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। शिक्षणाचं माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यात शिक्षणाच्या या वैभवशाली इतिहासाचे फक्त अवशेष उरलेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अगदी लागून असलेली पुणे महापालिकेची ही स्वामी विवेकानंद शाळा, आणि या शाळेमध्ये इतक्या समस्या आहेत की त्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना आमची देखील दमछाक होऊ शकते। सर्वात आधी हा वर्ग या ठिकाणी गळतो आहे। या शाळेमधल्या शिक्षिका आहेत आपल्यासोबत। या सगळ्या समस्या खूप आधीपासून या ठिकाणी असतील। तुम्ही महापालिकेच्या प्रशासनाला कळवलं याबद्दल? हो, अनेकदा कळवलेलं आहे महापालिकेच्या प्रशासनाला। 2022 पासून मी पत्रव्यवहार करते, पण त्याच्याकडे काही लक्ष देण्यात आलेलं नाही आहे। वारंवार हा प्रश्न केलेला आहे, जीबीमध्ये पण केलेला आहे। या संदर्भात मी 12-13 सालीसुद्धा प्रश्न उपस्थित केला होता की शिक्षणाच्या संदर्भात आपण 650 कोटी रुपये खर्च करतो आणि प्रति विद्यार्थी तर कॅल्क्युलेशन केलं पटवाईज तर 63,800 रुपये खर्च येतो। आत्ता 17 तारखेच्या जीबीमध्ये त्या बारवे मॅडमने असं सांगितलं की 38,000 खर्च येतो, पण तो चुकीचा आहे माझ्या मते। जे ठीक आहे, शिक्षणासाठी जर आपण खर्च करत असेल तर माझी काही हरकत नाही, पण तशा पद्धतीच्या सुविधा तरी मिळाल्या पाहिजेत। आता एकतर RTमुळे ह्या आपल्या शाळेकडचं ॲडमिशन कमी होते। या शाळेमध्ये स्लॅब गळतात, ड्रेनेज तुंबलेली आहे, पाण्याच्या टाक्या 2-2 वर्ष धुतलेल्या नाहीत, त्याच्यातून घाण पाणी येते, पाणी पिण्यासाठी मुलांना नाही आहे। या स्लायडिंग विंडोज सरकत नाही आहेत, फरशी फुटलेली आहे,